पाडगे या दोन संघादरम्यान हे दोन अष्टपैलू खेळाडू आपल्या संघाविरुद्ध एकमेकांशी कडवी झुंज देणार. पण सलामीची जोडगोळी मैदानावरती दाखल झाले. विनंती की दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी स्ट्राइक एंड वरती फलंदाज गणेश तर स्ट्राइक एंड वरती हर्षद. सलामीची जोडी मैदानात आली तर सलामीची गोलंदाज शकील शेख एक 11 स्टार मध्ये प्रतिनिधित्व करत असताना आज मात्र शबन 11 कडा खेळतोय. संघाला पहिल्या विवनचे षटक मात्र फेकण्यासाठी कुंभी एंड वरती गोलंदाजी मार्ग वरती उभा आहे. तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज गणेश मात्र फलंदाजी वरती सज्ज. 10-12 बॉलांचा स्टार्ट. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू गुडले स्पॉट वरती चेंडू उसळतोय. चेंडूला थोडी उंची मिळते. पंच अभांतर घोषित करतात, पनिशमेंट देतात गोलंदाजाला. एक अभांतर धाव मात्र खात्यामध्ये जोडले जाते. श्री गणेश होतोय तो उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले यांच्या संघाचं मात्र खातं अकाउंट ओपन होतोय. पहिलाच चेंडू शकील शेख ने खराब फेकतोय आणि एक अभांतर धाव या चेंडूवरती मिळते. खराब सुरुवात मात्र शकीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते शबन 11 सावडी संघात खेळत असताना पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला दिशा दिले. 1 बाउन्सचा चेंडू जाते. 4 धावांसाठी ते मास्टरला संधी आहे. धन्यवाद डीजे मास्टर. गणेशच्या बाटीतून पहिलाच चौकार मात्र आपल्या संघासाठी येतोय. 4 धाबांनी धाव फलकावरती पहिले षटक प्रगतीपथ असताना बिनगडी बाद 5 धावा अशी सुस्थिती पाहायला मिळते. ती बंटी 11 संघाचे उपसरपंच पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा इरादा मात्र सरळ चेंडू विसरते. षटक हातामध्ये निर्धाव चेंडूचा खेळ मात्र नक्कीच मैदानावरती संपतोय. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच शकील शेख जो शबन 11 सावडी संघाकडून खेळतोय. विवनचे षटक नक्कीच कर्णधाराने रोहित पाडगेने त्याच्या हाती सोपवले. शबन 11 सावडी संघाचा 12वा प्रतिनिधी त्वरित समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावरती पडत अन्यथा पॅनलच केले जाईल. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स जातोय. या षटकातील दुसरा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. जबरदस्त फलंदाजी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. या षटकातील दुसरा मिड विकेटच्या दिशेने चौकार पाहायला मिळतोय. पहिलाच षटक मात्र विवनचे षटक फेकण्यासाठी शकील शेख मात्र गोलंदाजी मार्ग होती. परंतु पहिला चेंडू स्फेअर फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती डॉट फेकताना 14 चेंडूवरती एक मिड विकेटच्या दिशेने चौकार मात्र त्या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात. बिनगडी बाद 9. त्या उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले या संघाचे संघबालक आहेत. चांगली दमदार सुरुवात म्हणता येईल उपसरपंच 11 संघाची. जबरदस्त चेंडूला मात्र दिसेल मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. लॉंग खूपच लांब असा षटकार आणि डीजे मास्टर संधी येते. धन्यवाद डीजे मास्टर. एक समुद्र गीत मात्र डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. परंतु या चेंडूवरती आला होता मिड विकेटच्या दिशेने जबरदस्त षटकार. आता मात्र कुठं महाग षटक फेकतोय तो गोलंदाज शकील शेख. पुन्हा एकदा जबरदस्त खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न मात्र सफल जातोय. सरळ चेंडू विसरतोय षटकाच्या मागे असं गलीमध्ये क्षेत्ररक्षक निर्धाव चेंडूचे मात्र खेळ मात्र नक्कीच होतोय. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. धावफलकावरती धावा लागतात 15 धाबा. बिनगडी बाद 1500. दमदार सुरुवात मात्र उपसरपंच चषक उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले हे संघबालक या संघाची चांगली कामगिरी अद्याप सलामीची जोडीने मात्र मैदानावरती करते. गणेश आणि हर्षद अशीच कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये कुठे अपयश मात्र वाटायला होता पण दुसरा सामना मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल नेण्याकरता नक्कीच प्रयत्न होतो आणि एक ब्लॉकात पद्धतीचा चेंडू होता. एक
धाव मग नक्कीच चेंडूवरती म्हणजे चेंडू खाली क्षेत्ररक्षक अभय पिंगळे येतोय. एकच धाव या चेंडूला मिळते आणि पंच षटक समाप्तीचा इशारा करतात. पहिलं षटक म्हणजे 6 चेंडूचा खेळ झालाय मैदानावरती अद्याप आणि धावफलकावरती धावा लागल्यात बिनगडी बाद 16 ते उपसरपंच इलेवन बंटी नलावडे आणि संदीप बोरले यांच्या संघाच्या. तर श्रवण 11 सावरडी संघाचा गोलंदाज शकील शेख कुठेतरी महागडे षटक फेकतोय. बिबनचे षटक मात्र कर्णधाराने त्याच्या हाती सोपवले होते, परंतु त्या षटकामध्ये त्यांनी धावा तब्बल 16 धावा दिल्यात आणि नक्कीच 16 धावा धावफलकावरती लागल्यात. दोन्ही संघ एक एक विजय खेचण्याच्या मात्र उंबरठ्यावरती आहेत. पहिला सामना मात्र दोन्ही संघाने पराजित झालेत आणि दुसरा सामना विजय होण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधीत कडवी झुंज मात्र नक्की देत आहेत, परंतु चांगली अशी फलंदाजी अद्याप मैदानावरती झाले. श्रवण 11 सावरडी संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज सागर कातकरी. याच्या हातामध्ये चेंडी नक्कीच सोपवला आहे. निखिल मैत्र यांचा संघ. रोहित पाडगे या संघाचा कर्णधार आहे आणि रोहितने नक्कीच ओळखलंय की आता मात्र दुसरं षटक मात्र ज्याच्या हाती सोपवलंय तो गोलंदाज सागर कातकरी. च्या हातामध्ये तांबटी एंडवरती गोलंदाजी मार्कवरती सागर कातकरी. तर स्ट्राईक एंडला फलंदाज ज्याने जबरदस्त फलंदाजी केली होती तोच फलंदाज गणेश. स्ट्राईक एंडवरती आता मात्र फलंदाजी मार्कवरती गणेश. पहिला सामना मात्र जबरदस्त पहिला षटक जबरदस्त फटकेबाजी केली होती ती गणेशने. पुन्हा एकदा जोरकस लॉंगच्या दिशेने चेंडू येते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते मुन्ना पिंगळे, परंतु चेंडू मात्र जातोच्या 4 धावांसाठी आणि संधी येते. धन्यवाद डीजे मास्टर. जबरदस्त चौकार लॉंगॉनच्या दिशेने गणेशच्या फलंदाजीतून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आपल्या एरत स्पर्श करतोय आणि या 4 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात. उपसरपंच 11 संघाच्या बिनगडी बाद 20 अशी दमदार सुरुवात मात्र दुसऱ्या षटक प्रगती पथावे. अद्याप काही चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानावरती, परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र लगावलाय तो फलंदाज गणेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी मार खातोय तो गोलंदाज सागर कातकरी. श्रवण 11 सावरडी संघाकडून खेळत असताना पहिल्या चेंडूवरती लॉंगनच्या दिशेने मात्र चौकार नक्कीच येतो. दुसरा चेंडू फेस करणार मिड विकेटच्या दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. कोणती चूक न करता जबरदस्त झेल टिपतो आणि गणेशच्या पारीचा अंत होते. तिचे मास्टर मात्र संधी येते. धन्यवाद डीजे मास्टर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उभा होता विनय ने कोणती चूक न करता जबरदस्त झेल पकडलाय आणि जो ऑन द फायर झाला होता गणेशला मात्र माघारी धाडण्यामध्ये यश मात्र नक्कीच आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती सागर कातकऱ्याला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती लॉंगनच्या दिशेने चौकार आला होता, पण दुसरा चेंडू मात्र अचूक टप्प्याचा फेकला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक विनयने मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि बॅक टू पवेलियन गणेश मात्र माघारी धाडण्यामध्ये यश. पुढील नवीन फलंदाज जामरुक संघाचा अनिरुद्ध खांडेकर मात्र फलंदाजी मार्कवरती येतोय. पहिल्या सामन्यामध्ये अनिरुद्ध मात्र अपयशी ठरला होता, परंतु दुसऱ्या सामन्यासाठी मात्र नक्कीच यशाचे शिखर गाठण्यासाठी नक्कीच फलंदाजी मार्कवरती अनिरुद्ध खांडेकर. शॉर्टपिट मध्ये चेंडू गुडलँड स्पॉट वरती चेंडू उसळत्या पंचांनी नक्कीच पंचांनी मात्र स्वेर घोषित केलाय. वाईट चेंडू मात्र पंचांनी घोषित केलाय. चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर खूप उंच उचळी घेतोय, त्याच दरम्यान पंचांनी मात्र स्वेर घोषित केला. अवांतर धाव नक्कीच मिळते. ती उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले यांच्या संघाला एक अवांतर धावेने धावफलकावरती धावा लागतात. 21 धावा, एक गडी बाद 21 धावाशी पुन्हा एकदा जोरकस खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू खूपच उजव्या श्रीच्या खूपच चेंडू बाहेर येते. पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर चेंडू घोषित करतात. अवांतर म्हणजे पनिशमेंट गोलंदाजाला नक्कीच मिळते. एक दुसरी अवांतर धाव मात्र तो आपल्या गोलंदाजीवरती फेकतो तो गोलंदाज सागर कातकरी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवते, पण तिसरा चेंडू आणि चौथा चेंडू मात्र नक्कीच स्वेर फेकतोय तो गोलंदाज सागर कातकरी.
पुन्हा एकदा चेंडू मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, कोणती चूक नकता एक विकेट मात्र नक्कीच. दुसरा झेल मात्र जबरदस्त पकडतो आणि अनिरुद्धला मात्र पवेलियनचा रस्ता दाखवण्यामध्ये यश मात्र नक्कीच सागर कातकरी या गोलंदाजाला मिळतोय. चांगली कामगिरी अद्याप मैदानावरती सागर कातकरी गोलंदाज संघासाठी दुसरे षटक घेऊन आला होता आणि दुसरं षटक मात्र जबरदस्त फेकतोय तो गोलंदाज उपसरपंच 11 संघाचा बंटी नलावडे आणि संदीप बोरले. नरेश धांदूर या संघाच्या कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाय विकेट मात्र जाते ती उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले यांच्या संघाची. चांगली कामगिरी अद्याप श्रवण 11 सावरोळी संघाचा गोलंदाज सागर कातकरी दुसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आला होता. चांगली कामगिरी अद्याप काही चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकामध्ये आणि धावफलकावरती धावा लागतात 2 गडी बाद 22 धावा अशी नाजूक स्थिती मात्र म्हणता येईल आता ती उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले यांच्या संघाच्या. चांगली कामगिरी चांगली गोलंदाजी टिचूक मारा करतो अचूक आणि भन्नाट मारा मात्र सागर कातकरीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढील नौका फलंदाज मार्कवरती प्रसाद पाटील स्वाली संघाकडून विलान करतो. एक विएमपीएल विभागामध्ये एक जबरदस्त फलंदाज म्हणजे ज्याच्या नावाची ख्याती आहे तोच फलंदाज मात्र आता नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. हर्षद स्ट्राईक एंडवरती जबरदस्त पॉईंट सुरेख क्षेत्ररक्षक होते. क्षेत्ररक्षक शकील शेखच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. निर्धावी चेंडूचे मात्र सांगता होते. जबरदस्त गोलंदाजी सागर कातकरी चांगली माडप संघाकडून संघ खेळाडू मिलन करतो म्हणजे माडप संघ या वर्षाच्या हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला संघ आणि त्या संघातील गोलंदाज सागर कातकरी जबरदस्त चेंडू मिड विकेटच्या दिशेला चेंडू धाडलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पाहतोय तर त्या दरम्यान जबरदस्त बिग षटकार डीजे मास्टर संधी. षटकार पाहायला मिळतोय. चेंडूवरती पुढील चेंडू हर्षद याला जबरदस्त टोलवला चेंडू. चेंडूच्या क्षेत्ररक्षक खाली निखिल एकच धाव या चेंडूवरती नक्कीच मिळत आहेत आणि एका धावाने धावफलकावरती पंच षटक समाप्तीचा इशारा करतात. म्हणजे अद्याप 12 चेंडूचा खेळ मैदानामध्ये 2 षटक मात्र संपलेत आणि धावफलकावरती धावा लागल्यात 2 गडी बाद 29 अशी सुरुवात म्हणता सांगता येईल. ते उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले मात्र या संघाचे संघबालक आहेत. विरुद्ध खेळतोय श्रवण 11 सावरोळी निखिल भायतर आणि विवेक पाडगे हे 2 संघ मालक आहेत. अद्याप चांगली कामगिरी श्रवण 11 सावरोळी या संघाकडून पाहायला मिळते. दुसरे षटक मात्र सागर कातकरीने फेकले आणि धावा मात्र त्या षटकामध्ये दिल्यात 13 धावा मात्र दिल्यात आणि 2 महत्वाचे विकेट मात्र नक्कीच मिळवले. तो गोलंदाज सागर कातकरी आणि यापुढील समालोचन करतील आमचे खालापूर तालुक्यातील एक बुलंद आवाज आमचे मित्र सन्माननीय तुषारजी धुमाल. हॅलो. तर निश्चितच आपण बघतोय 29 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गडी मात्र बाद झालेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अतिशय सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. केपीएलचं माध्यम आहे 2021 या वर्षामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच तिसरा दिवस तमाम प्रेक्षक वर्ग आणि सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मी तुषार धुमाळ सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय अशरफ जळगावकर ज्याच्यावरती गेल्या मॅच मध्ये प्रहार केले गेले होते. 6 चेंडू आणि 6 षटकार ठोकणारा फलंदाज होता विशाल चप्पाळ आणि गोलंदाज होता तो अशरफ. पण या मॅच मध्ये त्याला संधी आहे पुन्हा एकदा कमबॅक करण्याची. क्रिकेटचा खेळ आहे अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. कदाचित अशरफ 6 चेंडू निर्धाव फेकू शकतो पण यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि पहिला चेंडू बघा निर्धाव आलाय. आता कोण म्हणेल का हाच तो गोलंदाज ज्याच्यावरती 6 चेंडू आणि 6 षटकारांचा मार खाल्ला होता. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे.
सगळं जवळ असताना मोगल हरत होते. अर्थातच सगळं जवळ असताना म्हणजे धनधान्यानं सगळं पेटार भरलेलं असताना सुद्धा मोगल हरत होते आणि काही न जवळ असताना मराठी जिंकत होते. त्याचं खरं कारण असं होतं का महिन्याच्या 1 तारखेला मराठे हे स्वराज्यासाठी लढत होते आणि मोगल पगारासाठी भांडत होते. आता मात्र दोन गोलंदाज आणि फलंदाज मधलं आपण युद्ध पाहतोय. केतन स्ट्राईक वरती आलाय. त्याला 5,000 पॉईंट विकत घेतला होता या संघानं. आल्या आल्या आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केला, पण दुसरा चेंडू गेला निर्धाव. जर गोलंदाजी अशरफची आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. कारण की त्यानं मागच्या मॅचच्या दडपण विसरून सुरुवात केली नव्यानं. कोण विसरणार पहिल्या याच दिवसामध्ये या आधीच्या मॅच मध्ये ज्याला 6 चेंडू आणि 6 षटकाराचा मार खावा लागला होता, तो बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकतोय. पुन्हा एकदा समीकरण आपण बघतोय तिथे स्थिर आहे. टोटल धावा जमा झाल्या त्या 29 आणि हाच तिसरा चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. आता संधी आहे अशरफला या मैदानावरती बरंच काय करून दाखवण्याची. आणि मागे काय घडलं हे तो पूर्णपणे विसरलाय. त्याने नव्यानं सुरुवात केली आणि संघर्षाचा पहिली स्टेप पहिली पायरी म्हणजे संघ ही नव्यानं सुरुवात करणं असते. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू अतिशय दर्जेदार होता. यॉर्कर लाईनच्या चेंडूला आता मात्र मोक्याच्या क्षणी सन्मान दिला गेला आणि हा चेंडू देऊन जातो 1 धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरील वाढ टोटल 30 धावा पूर्ण झाल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती स्वाली संघाचा एक घातक आणि विस्फोटक फलंदाज प्रसाद पाटील, ज्याच्या नावात बरंच काय आहे, जो बरंच काय करू शकतो. पण यावेळेस हा फटका दमदार आहे. मी मागाशीच सांगितलं होतं हा दमदार आणि एक आक्रमक फलंदाज आहे ज्यांना लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं खेचलाय. हा एक घातक आणि विस्फोटक करता षटकारासाठी 6 धावा येत आहेत. नक्कीच मुंबई आपली आपली इथे आवाजही आपला पाहिजे. खऱ्या अर्थानं ताटमानेनं जगामध्ये जगायला शिकवणारी 2च व्यक्तिमत्व होते. पहिले राजेशिव छत्रपती आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे, त्यांची आठवण मात्र या गीतानं करून दिली. आणि या स्पर्धेचं खरं स्वरूप युवा सेनाच्या माध्यमातून केपीएलचं हे आयोजन अतिशय दर्जाचं आयोजन आपण बघतोय. चारही दिशेला भगवा आणि भगवा आपल्याला डोलानं फडकताना पाहायला मिळतोय. तर आता मात्र षटक समाप्तीचा इशारा आलाय. या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या टोटल 37 आणि या षटकाचा आपण विचार केला पहिले 3 चेंडू निर्धाव, 1 विकेट घेतली गेली. त्यानंतरचे 3 चेंडू जे 8 धावा देऊन गेले आणि या 8 धावांच्या मदतीनं टोटल धावा लागल्यात त्या 37 धावा धावफलकावरती लागल्यात. काय म्हणाल सर, एक दर्जेदार षटक फेकलं गेलं. जो गोलंदाज याच्या आधीच्या मॅच मध्ये त्यांची मॅच होती तेव्हा लागोपाठचे 6 षटकार ज्यानं खाल्ले होते त्याने पूर्णपणे कमबॅक केले. अशा वेळी त्याचा प्रयत्न सुरेख झालाय. नक्कीच गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये जरी 7 चेंडूवरती 6 षटकार काढले असते, परंतु ते मात्र सगळं विसरले आणि नव्याने जोमाने सुरुवात मात्र नक्कीच या गोलंदाजाने केले आणि अतिशय जबरदस्त षटक मात्र चेंडूवरती फेकलंय म्हणजे अशरफ जळगावकरने. आणि आत्ताच आपल्या मंचावरती तर गोलंदाजी मार्गवर शकील शेख आपल्याला पाहायला मिळतोय, जो पॅव्हलियन एंडकडनं अर्थातच अतिथी कक्षाच्या समोर आता गोलंदाजी करणार. पंचांच्या डाव्या बाजूनं डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर बघा चेंडूनं वळण घेतलं. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला मात्र या चेंडूचा भरपूर समाचार घेतला आला नाही. चेंडू गेला निर्धाव चेंडूची सांगता होते. सन्माननीय रोहिदाजी पिंगळे शिवसेना विभाग प्रमुख आहेत, ज्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. सन्माननीय पिंगळे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रहार अर्थातच येतो एक घातक फटका 4 धावांसाठी चौकार.
तर टोटल धावपलकरती धावा लागल्यात त्या 41 धावा धावपलकावरती आहे. 3 विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेत. अशा वेळी रिव्हर्स स्वीपचा फटका आला. येणारा चेंडू संधी आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाला असेल. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. दर्जेदार येतोय अँड फ्रॉम स्वाली अँडेड षटकार. निश्चितच रायगड जिल्हा ही महान खेळाडूंची पंढरी आहे आणि क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचे जत्रा केपीएलच्या माध्यमातून आपण आज पाहतो. याची देही याची डोळा. तर सन्माननीय अक्षयजी साळुंके जे पाट्यावरती वॉटर सप्लायचं काम करतात, ज्यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आणि त्यांनी खूप सारी मोठी ऑफर लावली आहे. ट्रायबे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण जर वॉटर प्युरिफाय घेतला तर त्याची प्राइस आहे 6,999 म्हणजे 7,000 रुपयामध्ये हे वॉटर प्युरिफाय आपल्याला पाहायला मिळेल. आणि ते वॉटर प्युरिफाय जर आपल्याला घ्यायचं असेल तर पत्ता देखील दिलेला आहे सेंट्रल बँक समोर शिळपाटा. ज्यांना कोणाला जर आता मात्र खऱ्या अर्थानं पाणी स्वच्छ पिणं हे गरजेचं आहे आणि पाणी पिणं हे खूप जास्त गरजेचं आहे कारण की उन्हाचा प्रभाव वाढलाय. पुढे पुन्हा एकदा मॅच कडे. केतन यावेळेस आडव्या बॅटने खेळतोय. फाईन लेग मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू गेला सरळ सीमारेषा पलीकडे. केतन ब्रँडचा ब्रँडेड येतोय चौकार. नक्कीच बोरले साहेब सांगतायत केतन बोरले तू मॅच जिंकून दाखव. धिरक्या नाही पण तुला बरंच काय देऊ शकतो आणि घरचे खेळाडू आहेत त्यामुळे घरका माल घरपेही असं आपण समजूया. ओळूया पुन्हा एकदा मॅच मध्ये जिथे धावपलकर धावा लागल्या त्या 52. 3 गडी बाद 52. तर सन्माननीय पिंगळे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचंही स्वागत असेल. एक मोठं व्यक्तिमत्व आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. शकील जो थोडासा अडचणीत आलाय तो थोडासा आता त्याला चौकार षटकारांचा मार खावा लागतोय पण त्याला हे सगळं विसरून पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. अशा वेळी भन्नाट वेग पाहायला मिळतोय पण हा चेंडू डाव्याच्या बराच बाहेर फेकला गेला. स्वेर चेंडूचा इशारा येतोय. नियम क्रमांक 22 चा वापर होतोय. अर्थात टोटल एका धावेनं धावफलकावरती वाढ होईल. 53 धावा धावफलकावरती आल्यात. 53 धावा धावफलकावरती आपण बघतोय. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा केतन बोरले. चेंडू उंच, लांबी कमी आणि उंची जास्त होती पण झेल निसटला आणि झेल सुटल्यानंतर एका मोठ्या खेळाडूला मिळालंय जीवदान. निर्णायक क्षणी झेल सुटलाय शकीलच्या हातातून. केतन मात्र आक्रमकरित्या फलंदाजी करतोय. अशा वेळी एक धाव मात्र घेतली गेली. एका धावेच्या मदतीनं षटक पूर्ण झालंय 4थ्या क्रमांकाचं आणि 54 धावा धावफलकावरती आल्या. अजून एक षटक आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. शेवटचं आणि अंतिम षटक असेल. काय घडेल काय बिघडेल हे पाहणंही औचित्याचं ठरेल. पण आता मात्र खेळाडूंना विनंती तुम्ही टीम मीटिंग करू नका. जर आपल्याला पाणी पाहिजे असेल तर आयोजकांना नक्की सांगा पण टीम मीटिंग नकोय. वेळ खूप जास्त कमी आहे आणि खूप जास्त सामने खेळवायचे आहेत. ऐकू एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. नक्कीच डीजे तुम्हाला थोडंसं थांबवतो. 54 धावा धावफलकावरती लागल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सन्माननीय पाहुणे रोहिदाजी पिंगळे साहेब कोलतो शिवसेना विभाग प्रमुख त्याचबरोबर सन्माननीय पाहुणे योगेशजी अगिवले सामाजिक कार्यकर्ते ज्यांचं या व्यासपीठावरती स्वागत केलं जातं. आयोजकांच्या माध्यमातून निलेश जाधव यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जातंय आणि फॉर्च्यून इव्हेंटच्या कॅमेऱ्यामध्ये ते क्षण टिपले जात आहेत. काय क्लिअरिटी आणि काय क्वालिटी आहे ते आपण पाहू शकतो. यावेळेस कडे स्ट्रोक लगावलाय. चेंडू हवेमध्ये आहे. राज घोसाळकर ज्यानं केली चूक चुकीला माफी नाही. संकेत सिनकरनं सांगितलं हरणाऱ्या संघाला ट्रॉफी नाही. आता मात्र बॅकफुट वरती नेऊ शकतो हा झेल पण राजनं आता ओळखलं पाहिजे आपण जर मैदानामध्ये खेळ करतोय तर झेल पकडणं
हे अनिवार्य असेल, पण अशा वेळी सुटलेला झेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आयान आपल्याला पाहायला मिळतो, ज्यानं दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा फलंदाजाला चेंडू हवेत मारण्यास भाग पाडला आणि या दुसऱ्या चेंडूवरती शकीलनं मात्र झेल टिपलाय. तर पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो टीम श्रवण 11 सावरोळी संघाच्या संघनायकाला आपला 12 प्रतिनिधी आपण इथे पाठवा. आयान बेडेकर गोलंदाजी मार्कर आहे. प्रशांत दादा आमच्या समेत जोडले गेले, जे मुख्य आयोजक आहेत, पण आम्हालाही प्रश्न पडला होता, पण पाहुणे येत आहेत म्हणून त्यांनी आता 12व्या खेळाडूची भूमिका पार पडली. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केलाय आणि हा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या खेळानंतर पुन्हा एकदा कमबॅक केले टीम उपसरपंच 11 संघाच्या विरोधात श्रवण 11 सावरोळी संघानं. नरेश जांद्रुड जो संघाचा कर्णधार आहे, ज्याला जकडून ठेवलंय, ज्याला विचार करण्यास भाग पाडलाय, आशाभूत नजरेनं नरेश चेंडूकडे पाहतोय. काय घडलं? आयाननं केले कमबॅक. तर आयान मात्र कमबॅक करतो आपल्या संघासाठी. असं वाटलं होतं या धावा सहज 75-70च्या आसपास जातील, पण या स्लॉगवरच्या षटकामध्ये आतापर्यंत आयाननं 4 चेंडू फेकले की 1 विकेट मिळवला आणि 1च धाव खर्च केले. शेवटचे 2 चेंडू आहेत. आता नरेशनं ओळखला पाहिजे, निर्णायक फटकी घेणं अपेक्षित असेल. अशा वेळी आयान मात्र कदाचित लाईन भटकलाय आणि पंचांनी स्वेर चेंडूचा इशारा दिला. तर सन्माननीय पाहुणे रोहिदासजी पिंगळे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटचे 2 चेंडू उरलेत आणि पुन्हा एकदा आपण बघतो चेंडू हवेमध्ये. झेल पकडण्याची संधी होती, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाज प्रयत्न करत होता, पण झेल मात्र घेता आला नाही. 1 धाव मात्र येते एका धावेच्या मदतीने धावफलकावरती. पुन्हा एकदा वाट टोटल 57 धावा धावफलकावरती आल्या. शेवटचा चेंडू असेल, जर षटकार आला तर 200 रुपये मिळवण्याची संधी असणार आहे. सन्माननीय रोहिदाजी पिंगळे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलंय, पण केतन बोरले ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याला मात्र हा फटका मोठा खेचावाच लागेल आणि तो फटका आता मैदानामध्ये निर्णायक क्षणी अडवलाय. आणि अशा वेळी चित्याची चपळाई, हरणाची गती, असं वाटतंय जसं जंगलामध्ये 2 हिरण धावतायत त्या पद्धतीनं पूर्ण केल्या त्या 2 धावा. टोटल धावफलकावरती 59 धावा आल्यात. येणारे 30 चेंडू 60 धावांची गरज असणार आहे. काय घडतंय, काय बिघडतंय या मॅच मध्ये हे पाहण्याआधी या नंतरची मॅच कोणाची आहे ती गुलदस्त्यामध्ये आहे, पण त्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे मास्टर. उपसरपंच सैलबड संघाला विनंती आहे की आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण साधवायचे आणि श्रवण 11 सावरोळी संघाच्या रोहित पाडगे कर्णधाराला विनंती की आपण सलामीची मैदानात जोडी पाठवायची. 30 चेंडूंचा अद्याप मैदानावरती झालाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात. उपसरपंच सैलबन बंटे नलावडे आणि संदीप बोरले, नरेश धांद्रोत या संघाचे कर्णधार, परंतु श्रवण 11 सावरोळी संघाच्या संघबालक निखिल बैतर आणि विवेक पाडगे संघाचे कर्णधार रोहित पाडगेच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. आणि प्रथम सत्राचा मात्र खेळ संपलाय, दुसरं सत्र मात्र चालू होतंय. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना उपसरपंच 11 बंटे नलावडे आणि संदीप बोरले यांच्या संघाने धावफलकावरती धावा लावल्यात 59 धावा आणि 60 धावांची गरज.
म्हणजे 30 चेंडू आणि 60 धावांची गरज. ती श्रवण 11 सावरोळी संघ अतिशय जबरदस्त फलंदाजाचा भरणा असलेला संघ आहे. त्यांनी मागच्या सामन्यामध्ये 96 धावांचा पाठलाग करत असताना जवळजवळ 80 धावा या संघाने लावल्या होत्या. मैदानावरती पाणी नक्कीच श्रवण 11 सावरोळीची सलामीची मैदानात जोडी आले. रोहित पाडगे आणि मुन्ना पिंगळे गोडवली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आणि सावरोळी संघाची रन मशीन सलामीला आले आहेत ते रोहित पाडगे. नक्कीच 3 दिवस आपल्याला या लीग मध्ये गुणलेखकाची भूमिका जबरदस्त पार केले ते स्वरूप संतोषजी दळवी. निश्चित सर, खास करून कौतुक केलं जाईल. 3 दिवस जो गुणलेखकाची उत्तम दर्जाची भूमिका पार पाडते. कालच्या दिवसामध्ये त्यानं समालोचन सुद्धा केलं या मंचावरती. तो स्वरूप मात्र पुन्हा एकदा आपल्या समोर जोडला गेलाय. स्वरूप दळवी, मॅन फ्रॉम तांबाटी, याचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. घेऊन जातो मॅच कडे, जिथे सर मात्र मायक्रोफोन वरती असतील. धन्यवाद तुषार. तुम्हाला सामन्याला मात्र सुरुवात होते. प्रथम सत्र संपलं. दुसऱ्या सत्राला मात्र सुरुवात नरेश तांदुळत गोलंदाजी मार्क वरती जबरदस्त चेंडूला धाडलाय. मिड विकेटच्या दिशेने सरळ चेंडू जात आहे. जमिनीला घरांगणात पहिल्या चेंडूवरती इराचे वर्ष करतोय तो सावरोळी संघाचा रन मशीन रोहित पाडगेच्या फलंदाजीतून जबरदस्त पहिला चौकार. जबरदस्त फलंदाजी अद्याप पहिल्या चेंडूवरती नरेश धांद्रुला मात्र चौकाराचा मार खावा लागलाय. तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोहित पाडगे जो संघाचा कर्णधार आहे. श्रवण 11 सावरोळी संघाचा कर्णधार आणि कर्णधाराची साधेची कामगिरी नक्कीच रोहित पाडगेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मार खातो तो गोलंदाज नरेश धांद्रुळ. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडूला उंची जास्त लांबी कमी आणि आता मात्र पहिलाच झटका मिळतो तो श्रवण 11 सावरोळी संघाला. कर्णधार मात्र बाद होतोय. रोहित पाडगे मात्र बाद होतोय. संध मिळते ती डीजे मास्टरला. डीजे मास्टर मंगेश लाड मात्र मॅन फ्रॉम तांबाटी जबरदस्त डीजे सिस्टम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते या लीगसाठी. त्यांना आता मात्र संधी प्राप्त झाले तर संधी त्यांनी फायदा घ्यायचा आहे. धन्यवाद डीजे मास्टर. जबरदस्त गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नरेश धांद्रुत. खलापूर एक्सप्रेस एनडी म्हणून संबोधलं जातंय. खरसुंडी गावाचा एक उभाचा सितारा ज्याच्या हातामध्ये B1चं पहिले षटक आहे. संघाचा कर्णधार पहिल्या चेंडूवरती जरी मार खाल्ला असला, पहिल्या चेंडूवरती रोहित पाडगेने मात्र चौकार मारला होता, पण दुसऱ्या चेंडूवरती रोहित पाडगेला बाद करण्यामध्ये नक्कीच यश मात्र नरेश धांद्रुत म्हणजे एका कर्णधाराने दुसऱ्या कर्णधाराला नक्कीच बाद केलंय. म्हणजे उपसरपंच 11 संघाचा कर्णधार नरेश धांद्रुत आणि श्रवण 11 सावरोळी संघाचा कर्णधार रोहित पाडगेला मात्र बाद करण्यामध्ये यश नक्कीच मिळलंय. तो गोलंदाज नरेश धांद्रुतला पुढे गोलंदाजी मार्ग नरेश धांद्रुत. जबरदस्त चेंडू गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडतोय. जबरदस्त उसरे दुसऱ्या विश्वास यष्टकच्या हातामध्ये जबरदस्त यष्टरक्षण पाहायला मिळते. गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जबरदस्त वेगावरती स्वार होतोय. एक भन्नाट वेग ज्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतो तो खरसुंडी संघाचा जबरदस्त गोलंदाज नरेश धांद्रुत. खलापूर एक्सेस संबोधलं जातं या गोलंदाजाला. छोटासा खरसुंडी गावामध्ये बिलान करतो. पहिल्या चेंडूवरती चौकारानंतर दुसऱ्या चेंडू विकेट, तिसऱ्या चेंडूमध्ये नक्कीच डॉट फेकतो तो गोलंदाज नरेश धांद्रुत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू गुडलँड स्पॉट वरती चेंडू टाकतोय. जबरदस्त चेंडू उसळतोय. सरळ विसरतोय षटक हातामध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूचे निर्धाव सांगता होते. जबरदस्त आता सूर गवसतोय. वेगावरती स्वार जबरदस्त वेगवान गोलंदाज खलापूर तालुक्यामध्ये जो खलापूर संघ तालुका वाईजला खेळ असतो त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज नरेश धांद्रुत. जबरदस्त वेगवान गोलंदाज खलापूर तालुक्यामध्ये त्याचं नाव घेतलं जातं तोच गोलंदाज नरेश धांद्रुत. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षक करतोय. चेंडूला उचल करते. धावचित्त रनआउट सोडवत नक्कीच बाद झाला होता मुन्ना पिंगळे, परंतु एक जीवदान मात्र नक्कीच म्हणता येईल तो मुन्ना पिंगळ्याला. परंतु जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त वेगवरती स्वार मात्र गोलंदाज नरेश धांद्रुत. उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले या संघाचे संघ मालक आहेत आणि 60 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी पहिल्या चेंडूवरती अंकुश लावलाय. धावांचा अंकुश लावण्यामध्ये नक्कीच यश मात्र आलंय तो गोलंदाज नरेश धांद्रुत या गोलंदाजाला.
पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवर क्षेत्ररक्षकाची मात्र शर्यत लागते परंतु चेंडू जातोय 4 धावांसाठी डीजे मास्टर संधी. धन्यवाद डीजे मास्टर. 60 प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करताना उपसरपंच 11 संदीप बोरलाने बंटी नलावडे यांच्या संघाने 30 चेंडूमध्ये धावफलकावरती धावा लागल्या होत्या. 59-60 धावांची गरज असताना सलामीची जोडी मैदानात आले होते. तो मुन्ना पिंगळे आणि रोहित पाडगे मात्र अपयशी ठरलाय. आता मात्र डाव सावरण्यासाठी ज्याने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्ती फलंदाजी केली होती तोच फलंदाज चिंचोली संघाकडून विलान करतो. कल्पेश जाधव मात्र स्ट्राईक एंडवरती तर संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पलीसाठी घेऊन होते गोलंदाज अनिल बागमारे मिरकुटवाडी संघाकडून विलान करतो. डावकुऱ्या तसा गोलंदाज अनिल वाघमारे तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज जबरदस्त खालापूरमध्ये दंका असलेला फलंदाज चिंचोली संघाचा कल्पेश जाधव मात्र स्ट्राईक एंडवरती मागच्या सामन्यामध्ये अहकार माजवला होता तोच फलंदाज. आता मात्र डावकुऱ्याचा गोलंदाज उजव्या इष्टेच्या खूपच चेंडू बाहेर जात नाही. चेंडू वळण होते आणि पंच जमिनीत समांतर करतात पनिशमेंट देतात गोलंदाज अनिल वाघमारे या गोलंदाजाला. पहिलाच चेंडू स्पेअर फेकतो. अवंतर धाव मात्र नक्कीच प्राप्त होते श्रवण 11 सावळीच्या खात्यामध्ये. एक धावानी धावफलक तो चालतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून जबरदस्त षटकार डीजे मास्टर संधी. धन्यवाद डीजे मास्टर. जबरदस्त कल्पेश पाटील कल्पेश जाधव याच्या माध्यमातून फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर ते इरादे प्रश्न करतोय. जबरदस्त षटकार मिड विकेटच्या दिशेने चेंडू धाडतोय. 7 धावांसाठी पुढील चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न नक्कीच रिव्हर्स सक्सेसफुल होतोय. सरळ चेंडू कार्पेट लेवलने जातोय. 4 धावांसाठी आलेला दुसरा संजय बिडी चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवरती बीट विकेटच्या दिशेने षटकाराला. आता मात्र रिव्हर्स अटेंड केल्याने सक्सेसफुल झालाय. रिव्हर्सच्या फटक्यासाठी 4 धावा नक्कीच मिळत आहेत. 2 अद्याप चेंडू फेकलेत. काही चेंडूचा खेळत बाकी असताना धावफलकावरती धावा लागल्यात त्या. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु चेंडू थांबत नाही. सरळ चेंडू जात आहे. 6 धावांसाठी या षटकातील येणारा दुसरा षटकार. जबरदस्त फलंदाजी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू 7 धावांसाठी धरलाय. तो फलंदाज चिंचवली संघाचा आणि खालापूर तालुक्यातील एक उभयचा सितारा जबरदस्त फलंदाज कल्पेश जाधव मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 2 षटकार मात्र नक्कीच या फलंदाजाने ठोकलेत. आणि आता मात्र कुठेतरी खराब षटक फेकतो तो अनिल वाघमारे उपसरपंच 11 बंटी नेलावडे आणि संदीप बोरले यांच्या संघाच्या मध्ये खेळत असताना कुठेतरी खराब कामगिरी पाळ मिळते या षटकामध्ये त्या अनिल वाघमारे या गोलंदाजाचे. पुन्हा एकदा त्याच जोरकस फटका खेळण्याचा परंतु आता मात्र फसवा चेंडू फेकलाय. गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडतो आणि चेंडू थोडीशी दिशा घेतोय. सरळ चेंडू विसवते हातामध्ये आहे. निर्धाव चेंडूचा मात्र नक्कीच खेळ संपलाय. 2 षटकार आल्यानंतर तिसरा चेंडू मात्र नक्कीच कमबॅक पाहायला मिळतोय तो गोलंदाज अनिल वाघमारेचा. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेला चेंडू येणार परंतु विजेची विद्युत तारेला मात्र चेंडू नक्कीच लागलाय. म्हणजे नक्कीच नशिबाची साथ मात्र या चेंडूवरती नक्कीच मिळाले. ते उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले संघाला. कारण ह्या चेंडूवरती नक्कीच षटकार आला असता
परंतु विद्युत तारा अडथळा आल्यामुळे हा चेंडू मात्र मैदानावरती थांबला आणि या चेंडूवरती नक्कीच 2 धावा मिळाल्या. या चेंडूवरती सुद्धा षटकार आला आणि असं वाटलं होतं आम्हाला का चेंडूवरती षटकार, परंतु कुठेतरी अडथळा आला आणि 2 धावा चेंडूवरती मिळत आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सरळ चेंडू जात आहे टू बाउन्सचा. चौकार आणि डीजे मास्टरला संधी येते आहे. नक्कीच दुसरं षटक संपलंय, पंच समाप्तीचा इशारा करतायत आणि हे षटक मात्र अतिशय महाग फेकलंय. तो गोलंदाज अनिल वाघमारे धापलकावरती धावा लागल्यात. एक गडी बाद 31 धावा. ते श्रवण इलेव्हन सावरड संघाची जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. मुन्ना भेंगळे आणि कल्पेश जाधवच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त फलंदाजी मैदानावरती चालू आहे. ती श्रवण इलेव्हन सावरोळी संघाचे करणार निखिल भैतर आणि विवेक पाडके. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज मैदानावरती समीकरण आले. पण यापुढील समालोचन करतील आमचे साथी समालोचक खोपोलीतील एक बुलंद आवाज सरवाडी तुषारजी धुमाल सर. यस डीजे, थँक्यू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो नरेश. स्ट्राईक एंड वरती मुन्ना पिंगळे मॅन फ्रॉम घोडवली. अर्थात 18 चेंडू आणि 29 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवरती आपण फाईन लेग क्षेत्रामध्ये पण पाहतो एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा जोडल्या जातील त्या 32. हा असा आकडा आहे फक्त स्कोअर कार्ड वरती दिसतो, जो कॅलेंडर वरती कधीच दिसत नाही. 32 धावा धावफलकावरती आल्यात. माझे साथी गुणलेखक सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. गेले 3 दिवस गेली स्वरूप दळवी मॅन फ्रॉम तांबाटी. अतिशय दर्जेदार असं गुणलेखक, बऱ्याचसा अद्भुत माहितीचा भरणा त्याच्यामध्ये भरलाय. पण गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. सन्माननीय प्रवीणजी महामुंडकर यांना विनंती आपण व्यासपीठावरती. पण यावेळेस LBWच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल. कल्पेश जाधव मॅन फ्रॉम शेकिन चिंचोली बॅक टू द पॅव्हलियन. 7 चेंडू आणि 22 धावांची लाजवाब खेळी ज्याच्या बॅट मध्ये साकारली तो कल्पेश तंबूच्या आसराला परततोय. ऐकू एक सुमधुर संगीत. तर निश्चितच चारी दिशेला हर हर महादेवाचा आवाज गुंजला. भवानी आईचं दर्शन घेऊन मावळे सज्ज झाले होते स्वराज्याच्या लढाईसाठी आणि ते स्वराज्य मात्र घडून आणलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना, त्या मावळ्यांना पुन्हा एकदा आपण मानाचा मुजरा देऊया. छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलेला इतिहास मात्र आता आखावा लागेल. तो टीम उपसरपंचाच्या 11 या संघाला शकील मात्र मैदानामध्ये येतोय. यावेळेस ऑप्शनच्या लाईन मध्ये फेकलेला हा चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जातंय. काय घडलं तर पंच मात्र कोणताच इशारा देत नाही, म्हणजे खऱ्या अर्थानं हा चेंडू गेला निर्धाव. निश्चितच आपण बघतोय चेंडू उत्तम दर्जाच्या माध्यमातून टाकला गेला आणि पंचांनी या चेंडूला कोणत्याच पद्धतीचा इशारा दिला नाही. टोटल धावफलकावरती धावा आल्या त्या 32 या आकड्यावरती स्कोर कार्ड स्थिर आहे. 2 गडी मात्र बाद झालेत. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय, जो संघाचा कर्णधार आहे. वैयक्तिक दुसरं षटक त्याच्या माध्यमातून फेकलं जातं. संघाचं 3रं षटक आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस बॅट फिरवली जाते. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. शकील शेखनं आता ओळखलं पाहिजे
मॅच मध्ये समीकरण बरोबरीच आहे. अशा वेळी कार्पेटच्या साहाय्याने जर फटके आले तर मॅचचा धावता स्कोर आपण हलवू शकतो. पण अशा वेळी जर मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये चेंडू जर निर्धाव गेले तर सामना बीच मध्ये अडकू शकतो. पण या मॅच मध्ये गोलंदाजाकडे ताकदीशीर गोलंदाजी करण्याची संधी आहे. तो गोलंदाज त्या ताकदीनं मात्र मैदानात गोलंदाजी करतोय. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू, शकील मात्र चेंडूकडे पाहत राहिला आणि चेंडू गेला दांडी गोल करून. आणि आता मात्र शकीलला परतावं लागतंय पॅव्हलियनच्या दिशेनं. हो, देवाचं नाव तर गाजणारच गड किल्ल्यांच्या दगडावरती. ज्या राजानं लाखो देवळं उद्ध्वस्त होताना वाचवली, कोट्यावधी देवांची मंदिरं वाचवली, ज्या राजाचं एकही मंदिर नाहीये पण तो लाखो करोडो लोकांच्या हृदयाचं ताईत आहे. अर्थातच हृदयामध्ये ज्याचं मानाचं स्थान आहे तो छत्रपती शिवाजी राजा, ज्याचं गीत सातत्यानं लावलं जात आहे. का नाही लावलं पाहिजे. अर्थातच ज्याची जयंती आता 19 फेब्रुवारी या दिवशी साजरी झाली, पण त्याची जयंती दर दिवशी साजरी होते ती लोकांच्या मनामध्ये असा छत्रपती शिवाजी राजा, ज्याचा आता आपण बघतोय दर्शन घेऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज नरेश झांद्रोट. अर्थातच स्ट्राईक वरती आता नौका फलंदाज येतोय. विनय गवळी, मॅन फ्रॉम सावरोळी. याही खेळाडूवरती एक नव्याने इतिहास रचला गेला. अंडर 19 ते अंडर 17च्या खेळामध्ये ज्यानं लागोपाठच्या 9 चेंडूमध्ये 9 षटकार ठोकले होते. पण तो सामना वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. यावेळेस नरेश धांद्रूटचा सामना करायचा आहे. आता पुन्हा एकदा आपण बघतोय पंचांनी बोर्ड उंचावलंय. पुन्हा एकदा कमबॅक केले टीम उपसरपंच 11 या संघानं. आता फलंदाजाला परतावा लागेल विनय गवळी, जो गोल्डन डकचा शिकार ठरलाय. 2 षटक फेकले गोलंदाज नरेशनं. 4 विकेट ज्याच्या नावावरती आहेत, धावा खर्च केल्या त्या 9. अर्थातच पूर्णपणे कमबॅक केले त्या टीमनं. आणि धावफलकावरती टोटल धावा आहेत त्या श्रवण 11 सावरोळी संघाच्या 60 धावांचा पाठला होत असताना 32. तर श्रवण 11 सावरोळी संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. श्रवण 11 सावरोळी संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावरती या. तिसरे पंच इथे आहेत, आपण यायचंय. श्रवण 11 सावरोळी संघाचा कर्णधार, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या.
तर शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावा. 32 धावा धावफलकावरती आल्यात. 60 धावांचा पाठ लावतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. याच्या पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार. मुन्ना पिंगळे ब्रँडेड येतोय षटकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रूपचंद. तर रूपचंद पोळेकर मॅन फ्रॉम कुंभिवली या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवला. मुन्ना पिंगळे त्याला मात्र स्वतःला सिद्ध करावा लागेल. त्याला तो सलामीला आलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती राज घोसाळकर आहे. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. 60 धावांचा पाठला होतोय. उर्वरित 11 चेंडू. आता गरज आहे विजयासाठी 22 धावांची. म्हणजे समीकरण प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं आहे. सामन्यामध्ये अजूनही कोणी जिंकलं नाहीये. सामन्यामध्ये अजूनही कोणी हारलं नाहीये. एकीकडे आपण बघतोय श्रवण 11 सावरोडी, तर दुसरीकडे टीम खेळते उपसरपंच 11 देवनावे. या दोन संघांमध्ये चालू असलेली ही लढत, एक बिग फाईट, एक बिग मुकाबला. अर्थातच या श्रवण 11 संघाचे आपण फ्रँचायझीचा विचार केला तर विवेक शेठ पाडगे, त्याचबरोबर निखिल शेठ मेहतर हे ओनर्स आहेत. तर दुसरीकडे आपण बघतोय बंटी शेठ नलावडे, त्याचबरोबर संदीप साहेब बोरले हे उपसरपंच 11 संघाचे ओनर्स आहेत. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस फटका. चेंडू कव्हर्सच्या दिशेनं आउट ऑफ द पार. इट्स अ लाजवाब. बिग 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 डॅनी मला सांगतात येतोय षटकार. तर धावफलकावरती या षटकाच्या जोरावरती धावा जमा झाल्यात त्या 44 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक आपण बघतोय, म्हणजे 4-4-4 आणि 4चं समीकरण पाहायला मिळतं. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. तर डीजे धन्यवाद. सन्माननीय विवेक शेठ पाडगे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. मुन्ना पिंगळे या फलंदाजाला. मॅच मध्ये गरमाट झाली होती, पण आता कूल वातावरण पाहायला मिळते, कारण की लागोपाठचे 3 षटकार आलेत. डोक्यावरती बर्फ ठेवून फलंदाज फलंदाजी करतोय. मुन्ना पिंगळे एक ब्रँडेड खेळाडू आहे, ज्याला बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे या मॅचला एक हाती जिंकवण्याची. तो स्ट्राईक एंड वरती आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस हा चेंडू गेला सरळ निर्धाव. असेच निर्धाव चेंडू टाकावे लागणार रूपचंद या गोलंदाजाला. का मला या संघामध्ये स्थान दिलं गेलं, का मी या मैदानावरती गोलंदाजी करतोय, का मला क्रिकेटचा बराच अनुभव आहे, त्याचं धावतं गणित आता रूपचंदला सोडवायचं. कारण मुन्ना पिंगळेने स्वतःला सिद्ध केलंय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. जेल पकडण्याची संधी आणि हा जेल नक्कीच पकडला गेला, पण पंचांचा ओव्हर स्टेप, अर्थात नो चेंडूचा इशारा. 1+1 2 धावांनी वाढ. काय क्लिअरिटी आणि काय क्वालिटी आहे. आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिप्ले जर पाहिला तर आपल्याला नक्कीच समजेल चेंडू कशा पद्धतीनं कॅमेरामध्ये कॅच केला गेलाय. आणि या चेंडूवरती निर्णायक क्षणी आता निर्णायक उत्तर देताना पंचांनी 9 चेंडूचा इशारा दिला आणि या 9 चेंडूच्या मदतीनं धावफलकावरती टोटल 52. आणि येणारा चेंडू फ्री हिट. राज घोसाळकर स्ट्राईक एंडवर. फ्री हिटचा चेंडू हळवारित्या फेकून दिले. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय आर पार. लाजवाब, ब्रँडेड, अप्रतिम, सुंदर, कडक चौकार. तर शेवटचे 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. आणि क्षमता आहे फलंदाजामध्ये याच चेंडूवरती मोठा फटका खेचण्याची. काय घडतंय, काय बिघडतंय हे पाहणे औचित्याचं ठरेल.
आणि फटका सुंदर आहे, पण निर्णय क्षणी हर्षदनं चेंडूला पकडलं गेलं. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये हा झेल पाहायला मिळतोय. फलंदाजाला मागावी परतावं लागेल. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. ऐकू एक सुमधुर संगीत. राज फायटर संघाचा संघनायक, राज फायटर संघाचा संघनायक याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय, कारण की या मॅच नंतर आपलीच मॅच असणार आहे. तर आयन बेडेकर मैदानामध्ये येतोय, जो रिव्हर्स स्वीप मध्ये फटके मारण्यामध्ये माहीर आहे. पण स्ट्राईक एंड वरती यावेळेस मुन्ना पिंगळे, अर्थातच ज्याचं नाव आहे रोहन, पण त्याचं पेट नाव मात्र मुन्ना आहे. आणि सन्माननीय विरोधाजी पिंगळे या साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही कौतुक करेन मी. आपण बरेचसे पाहुणे बघितले जे कमी वेळ खर्च करताना या मंचावरती पाहायला मिळाले, पण या पाहुण्यांचं आपण खास करून कौतुक करूया ज्यांनी जास्तीत जास्त वेळ या मंचावरती दिलाय. आणि खेळही उत्तम दर्जाचा होतोय, कारण की मुन्ना पिंगळे यांचा खेळ त्यांना खूप आधीपासून माहिती आहे आणि तो त्यांच्या नावाला मात्र यावेळेस साजेशी कामगिरी करतोय. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय रतीश माडिक, मॅन फ्रॉम खरिवली. 36 विभागातील हा एक अतिशय दर्जेदार गोलंदाज आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे या धावा रोखण्याची. एक उंचकुरा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने तयार झालाय. सुरेख चेंडू, पण चेंडूला सन्मान दिला गेला. मोहर उमटवली जाते. पहिल्याच चेंडूवरती येत आहेत 6 धावा. सामना जिंकलाय टीम श्रवण 11 सावरोळी संघानं. आणि श्रवण 11 संघाचा कर्णधार आपल्याला लगेचच यायचं, आपलीच मॅच आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच माझे साथी गुणलेखक दळवी सर मला नक्की सांगतील, पण त्याआधी आपण संधी देऊया डीजेला. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम घोडिवली, रोहन पिंगळे. अर्थातच मुन्ना पिंगळे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला विनंती आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचंय. 11 चेंडू आणि 30 धावांची बहारदार खेळी केली. एक विनिंग शॉट